नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला 50 दिवसात भरघोस उत्पन्न देणारे पीक तर ते पीक आहे फ्लावर। आता फ्लावर ही काही नवीन नाही, फ्लावर ही आपण फार पूर्वीपासून लागवड करत आलेलं पीक आहे। फ्लावर हे चांगलं उत्पादन देणारं पीक आहे। आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात फ्लावर लागवडीचा जो काळ आहे तो काळ हा साधारणतः कधीपासून सुरुवात होतो तर साधारणतः 25 मे नंतर या फ्लावरच्या लागवडी या चांगल्या प्रमाणात चालू होतात। संगमनेर तालुक्यात बऱ्यापैकी 25 मे नंतर लागवडी होतात आणि भरपूर लागवडी असतात व चांगले पैसेही शेतकऱ्यांना मिळतात। आता याच वर्षी साधारणतः जुलै महिना चालू आहे आणि 22, 23, 25 पासून तर 30 पर्यंत चांगले रेट आहे फ्लावरला। अवघ्या 50 दिवसात चांगले उत्पन्न मिळवून देणारी पीक आहे। या पिकासाठी जास्त काही खर्चही नसतो आणि ड्रीपवरती चालते, तसेच आपण फ्लड इरिगेशनवरही करू शकतो। तसेच या लागवडीनंतर याला जास्तीत जास्त 4 ते 5 फवारण्या होतात। एक सर्वात महत्त्वाचं याला जपावं लागतं ते पानांना करपा येऊ नये त्याच्यासाठी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आळीला जपावं लागतं। अशा दोनच गोष्टी प्रामुख्याने याच्यात अफेक्ट करतात पिकावरती। या दोन गोष्टी सांभाळल्या तर काही प्रॉब्लेम येत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे याला खतांचं नियोजन, ते पण फार महत्त्वाचं आहे। या सर्व गोष्टींचं आपण जर नियोजन केलं तर चांगले उत्पन्न मिळवून देणारं पीक आपल्यासाठी हे आहे।